मला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत। आणि मग महाराष्ट्रात कसं असेल, मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिले शिंदे साहेब म्हणून, हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून। मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल, इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असूनही एवढा पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल। उद्या स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासून घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही। आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या। पण आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल। हो, ते धन्यवाद त्याबद्दल, तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद। 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात। आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडे पुरातत्व विभागाकडे जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती। आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत, ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात, ह्या सुद्धा घ्यायला लावा, शाळेंच्या पण घ्यायला लावा। आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा। त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने। आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी, बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची, ते बी एका बांधवाने दिलं म्हणून। तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।